नमस्कार. शेतकऱ्यांसाठी खूप मोठी बातमी आली. महा-डी-बी-टी पोर्टलवरती शेतकऱ्यांसाठी भरपूर योजना राबवल्या जातात. मात्र यामध्ये खूप मोठे बदल करण्यात आलेत. तुम्ही जर ही सर्वात मोठी चूक केली तर पुढले 5 वर्ष तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही आणि याचाच GR देखील आलेला आहे. कोणती आहे ती चूक याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. संपूर्ण GR मी तुम्हाला वाचून दाखवते, त्यासाठी स्किप नका करू. तर हा तुम्ही GR पाहू शकता. महा-डी-बी-टी प्रणालीवर लाभार्थी निवडीसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य कार्यप्रणाली राबवण्याबाबतचा हा GR आहे. तसेच हा GR कोणत्या तारखेचा आहे तुम्ही तारीख खाली बघू शकता. 6 ऑक्टोबर 2025चा हा GR आलेला आहे. काय म्हटलं ह्या GR मध्ये, काय नियम नवीन झाले तेही जाणून घेणार आहोत. चला तर कृषी विभागातील विविध घटकांतर्गत लाभार्थ्यांची पारदर्शक पद्धतीने निवड व गतिमान पद्धतीने लाभ अदा करण्यासाठी जुलै 2019 पासून महा-डी-बी-टी प्रणालीद्वारे लाभ स्वीकारण्यात आलेले होते. महा-डी-बी-टी पोर्टलवर शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात शेतकऱ्यांना लॉटरीद्वारे निवड करण्यात येत होती. मात्र ती लॉटरीद्वारे निवड आता बंद केलेली आहे. काय काय त्यांनी शासन निर्णय घेतले ते एकदा बघा. पहिला शासन निर्णय, महा-डी-बी-टीवर आज अखेर जे अर्ज प्रलंबित आहेत ते अर्ज प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य, म्हणजे जर तुम्ही लवकर अर्ज केला, पहिला अर्ज केला तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. दुसरं काय सांगितलंय, जे लाभार्थी या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होताना चुकीची खोटी कागदपत्रे सादर करतील किंवा दिशाभूल करून लाभ घेण्याकरिता प्रयत्न करतील त्यांचा लाभ वसूल पात्र करण्यात येईल. त्यांचा आधार व फार्मर ID पुढील 5 वर्षासाठी कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी ब्लॉक करण्यात येईल. ही गोष्ट महत्त्वाची आहे, लक्षात घ्या. जर चुकीची कागदपत्रे आढळली किंवा चुकीची माहिती आढळली तर पुढल्या 5 वर्षासाठी तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही. आता तिसरी गोष्ट, ज्या घटकांकरिता लाभार्थ्यांची निवड होईल त्या घटकाचा लाभ त्या लाभार्थ्याने त्या पुढील किमान 3 वर्षे घेणे अपेक्षित आहे. लक्षात घ्या. विहित मुदतीपर्यंत लाभ घेतला जात नसल्यास तसेच अनुदानित घटकाचा गैरवापर केल्यास दिलेले अनुदान देखील वसूल पात्र असेल, वसूल करण्यात येईल. ही गोष्टही लक्षात घ्या. अशा लाभार्थ्यांचे आधार कार्ड व फार्मर ID कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी पुढील 3 वर्षासाठी ब्लॉक करण्यात येईल. तर चौथं काय सांगितलंय, सर्वसाधारण प्रवर्गातील लक्षांक वाटपाचा घटक हा तालुका राहील. तसेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग तसेच अपंग प्रवर्गासाठी लक्षांक वाटपाचा घटक हा जिल्हा राहील. जी कागदपत्रे उदाहरणार्थ 7/12 असेल, 8 जातीचे प्रमाणपत्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागाच्या ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध आहेत. अशी कागदपत्रे जी तुम्हाला सांगितली आहेत 7/12 किंवा तुमचे बँक पासबुक असेल, हे सर्व कागदपत्रे व्यवस्थित ठेवा, जपून ठेवा आणि पुढे तुम्हाला अर्ज करताना ही कागदपत्रे लागणार आहेत. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची क्रमवार यादी महा-डी-बी-टी पोर्टल विभागाचे संकेतस्थळ तसेच अन्य सर्व माध्यमातून उपलब्ध राहील. त्याची वेबसाईट त्यांनी सांगितली आहे महा-डी-बी-टी पोर्टलची, तर त्यावरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे. 7वं काय त्यांनी सांगितले, लाभासाठी पात्र अर्जास पूर्वसंमती दिल्यानंतर त्या संबंधित लाभार्थ्याने विहित मुदतीत लाभ न घेतल्यास त्याचा अर्ज रद्द करण्याचा संदेश पाठवून त्याचा अर्ज हा रद्द करण्यात येईल. तर जी काय मुदत असेल त्या मुदतीतच तुम्हाला अर्ज करायचा आहे. जर काय नाही झाला तर तुमचा अर्ज रद्द होणार आहे. त्यासाठी त्यांनी संदेश देखील पाठवून तो तुमचा अर्ज रद्द करू शकतात. ही गोष्ट लक्षात घ्या. शासनाने सांगितलेली वेबसाईट समोर तुम्हाला दिलेली आहे, www.maharashtra.government.in ती. आता पुढे अनुदान मिळणार फर्स्ट कम फर्स्ट सर्व पद्धतीने, म्हणजे जो शेतकरी सर्वात आधी अर्ज करेल त्यालाच योजनेचा लाभ मिळणार आहे. याआधी लॉटरी पद्धतीने अर्ज स्वीकारले जात होते, परंतु आता लॉटरी पद्धत बंद केलेली आहे. आता अर्ज करण्याआधी तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची तर महा-डी-बी-टी पोर्टलवरती लॉग इन करा. दुसरी गोष्ट, आवश्यक कागदपत्रे जसे की 7/12 आधार कार्ड, बँक पासबुक, KYC केली नसेल तर तीही करून घ्या. फॉर्म सबमिट करण्याच्या आधी तपासा, कारण एकदा तुमचा फॉर्म सबमिट झाला की परत दुरुस्ती करता येणार नाही. सगळी माहिती तुम्हाला खरी आणि व्यवस्थितच द्यायची आहे, जेणेकरून तुम्हाला योजनेचा लाभ घेता येईल.
तर जर माहिती खोटी आढळली तर ही गोष्ट लक्षात घ्या की पुढील 5 वर्ष तुम्हाला या योजनेचा लाभ घेता कोणत्याच योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे जी काय माहिती असेल ती व्यवस्थित भरा, खरी भरा आणि खरेच कागदपत्र दाखवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण GR बघितलेला आहे. कुठेही टाइमपास न करता. तर हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर देखील करा जेणेकरून त्यांना या GRची माहिती मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.